बेस बेस नाही लागत आम्हाला तुमचं धन, तुमचं वित्त धन तुमच्या पाशी ठेवा, नाही लागत आम्हाला, तुमच्या धनाकरता नाही बसलो. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसलो. आणि अजून एक वाक्य तुला मोलाचं, ज्या नात्यामध्ये अपेक्षा नसते ना, ज्या नात्यामध्ये अपेक्षा नसते ते नातं जगातलं सगळ्यात मोठं श्रेष्ठ नातं असतं. आणि तुकोबारायांचं छत्रपतीचं सुद्धा तेच नातं होतं. अपेक्षा नव्हती तुकोबारायला कोणती, कोणाकडून? शिवाजी महाराजांकडून. आणि बसले कीर्तनात कवी. आणि मग शिवाजी महाराज कीर्तनात बसले. त्या काळात मोबाईल नव्हता, पण मोबाईल पेक्षा सुद्धा फास्ट रेंज होती. कशाची? गुप्तचर खात्याची. आपल्या गुप्तचर खात्याचं प्रमुख बहिर्जी नाईक होते. बहिर्जी नाईकाला कळालं की कीर्तनावर हल्ला होणार आहे. बहिर्जी नाईक कीर्तनात आले. राजा आहे का? उठावं लागते आपल्याला, कीर्तन सोडावं लागते राजा आपल्याला. कीर्तन जर सोडलं नाही तर आपल्याला मरावं लागल, मुकावं लागल. राज उठा ना. राज उठण्याच्या अगोदर कीर्तनात लोक उठून पळायला लागले. उठून पळायला लागले म्हणजे पळा, कीर्तनावर हल्ला होणार आहे. शिवाजी महाराज कीर्तनावर बसले, मरावं लागल त्यांच्यामुळं. त्या दिवशी लोक पळायला लागले. तुकोबाऱ्या मागून ओरडत होते, पळताय काय? आणि 7 दिवसाचा जरी झाला उपवासी, परी कीर्तन रंग सुरू नाही. देह जावो आत्मा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथ. पळताय काय? या कीर्तनात मरण आलेलं भाग्य असतं, तुम्ही पळताय? भामटेपणाने पळताय तुम्ही. पळू नका, कीर्तनात थांबा. आणि कीर्तनात थांबले. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसले. येऊ द्या कोणाला यायचं, येऊ द्या कोणाला यायचं. आणि बसले छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात. चाकणचा सुभेदार होता तो. आणि पठाण दिन 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 आवाज करत लोगावकडे आला होता. लोगावात कीर्तन चालू होतं. पुण्याचं जिथं विमानतळ झालं ना आता तिथं. आणि मग कीर्तनात आले. पण कीर्तनात येण्याच्या अगोदर देवानं तुकोबारायाने देवाकडे प्रार्थना केली, हे देवा, कारण वागतो असं माझ्या बरोबर. लोकांनी गाथा बुडवला तरी मी तुला शब्द बोललो नाही. का देवा माझ्यावर अन्याय करतो एवढा? तुझा माझा का वैराकार आहे? दुःखाचं डोंगर दाखवतोस रे देवा. देवा तुझा माझा का रे वैराकार? दुःखाचे डोंगर दाखविशी. तुकोबाराच्या डोळ्यातलं भाव गड्ढा खाली रडायला लागलं. तुकोबाराने रडाव यात काय नवल. पंढरपूरच्या माझ्या माता, आपली माता रुक्मिणी मातेनं सुद्धा ढाढासा रडावं. आपल्या माय बापापाशी उभे ना ती सुद्धा रडली. हो, धावली विठोबावर, पांडुरंगावर धावली. हो देवा, का तुम्हाला काही वाटत नाही? हो, का तुकोबाराने एवढा त्रास देता? अहो, लेकरं मिली होती यांची अन्न करता, तरी तो माणूस तुम्हाला काय बोलला नाही. हो तुकोबारा, का विठोबा का त्रास देता त्यांना एवढा? अहो, तुमच्याकरता सर्वस्व अर्पण करणारा साधू आहे. हो तुकोबारा, का त्रास देता त्यांना? रुक्मिणी मातेच्या डोळ्यातला भाव, तुकोबाराच्या डोळ्यातला भाव. पांडुरंगानं पहिल्यांदा थरथर कापायला लागला देवा आपला. विठोबा घाबरले. आता जर नाही गेलो ना, माझं काय खरं नाही. आणि त्यांच्याशिवाय मला काय शोभा आहे? भक्ताविना शोभा नाहीये मला. आणि मग विठोबा पांडुरंगानं कीर्तनात यावं तुकाराम महाराजांचे पाय धरले. फार फणफणले तुम्ही शांत व्हा. अहो, यांच्याकडे पाहिलं मी ना, तुम्ही कीर्तन करा, कीर्तन रंगवा. तुम्ही स्वराज्याचं कीर्तन करताय, मोक्षाचं कीर्तन करताय. सोपं कीर्तन नाही तुकोबा तुमचं. कीर्तन रंगवा. कीर्तनाची अनुमती दिली तुकोबारायांना. देव स्वतः विषय गेले. आणि जेवढं आपलं 18 पगड जातीतलं मावळ होतं ना, तेवढं आतमध्ये घातलं. सध्या जातीवादाला लय भांडणं चालू आहे. हे म्हणतोय स्वराज्य माझं, तो म्हणतोय स्वराज्य माझं. पण नीट कान उघड करून ऐका. स्वराज्य कोण आहे का? जातीवाल्याचं नाही. 18 पगड जातीचं आणि बाला बलुतेदाराचं स्वराज्य गाड्या. कोण ऐकायचं स्वराज्य? वाक्याचं लक्ष नाही. कोणी मिळू नये आणि जातीवाद करू नये. माझं तर म्हणणं आहे, आपलं एकच रक्त आहे. आपण हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि हिंदू म्हणून मरावं. हीच आपली जात, ही आपली जात. काय जात म्हणावी आपण? जात नसावी. आपल्याला विष्णूवाला, वैष्णवाला तर जातच नाही. याचा याची धर्म